नमस्कार मम्मा. नमस्कार. नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. झाली का चहा? चहा नाही झाली पाहतो आमची चहा पिणारी झोपले. आमचं चालली तयारी. आपलं रोजची रुटीन सुटीवरचा स्वयंपाक सुरू. शुभ सकाळ मंडळी. बघा, आणि 2 दिवसापासून आहे ना, मी मम्मीच्या आधी ऑर्डर आले. मी ऑर्डर आलो होता 5 वाजता उठून थोडं रनिंग वगैरे वर्कआउट वगैरे करतोय. माहिती का, हे लोक मला म्हणते तू एकदा उठू शकत नाही 5ला, एकदा उठू शकत नाही. मम्मा 2 दिवसापासून राहिले. आता मम्मा पाहू ना किती दिवस उठणार आहेस. महिनाभर, आम्हाला माहित आहे किती दिवस उठशील. वर्षभर. पाहू. हो, आता 2 दिवस झालेत म्हणजे 2 दिवसापासून उठायलोय. बघू आता नंतर काय बनवायली भाजी. उडदाची डाळ. उडदाची डाळ. बर. लय दिवस झाले उडदाची डाळ नाही खाल्ली. आज उडदाची डाळच बनवा. काल मुगा डाळ होती ती. हा, कालची मुगाची लय मस्त बनली होती. घटवट मस्त. टाकली गॅसवर, टाकली शिजायला. इकडं पाणी असल्यामुळं गॅसवर आज केला गॅस चालू. टाकली डाळ पहिले एक टाकी संपेल बरं. पहिली सपरी डाळ टाकली. मग आता काय करू, 2 चुली नाही मांडले. सकाळचे काम आवरले. डाळ टाकली शिजायला. डाळीची तयारी करायला इथं बसल्या बसल्या. आज उठले नाहीत दोघं. झोपलेले तिकडंच. तिकडे त्या पार्किंग मध्ये काल आपण जेवण केले मंडळी, तेच बस झोपेत पप्पा. हवानी चाले सुटल्या होत्या. काही पत्राचा भरोसाच नाही, नुसते उडत वाजते दिलंय. झोप येत नाही. हो, पत्राच्या आवाजानं. तर असं ते हवा, थोडी हवा आली की त्याचं वाजणं सुरू होऊन जाते. त्याच भीव वाटत इजाच. वारच इजा एक धडधड धडधड आणि पत्र खडखड. चला, आपली गाडी इकडे अशी बाजूला उभी राहते. आज लय दारात लावली मग गाडी धुवायची मला आज. आणि आज म्हणजे शुक्रवार आहे. आज गुड फ्रायडे असल्यामुळे आमच्या कॉलेजला सुट्टी. त्याच्यामुळे म्हणलं आज घरी आहे तर आपण आपली गाडी एकदा धुवून घ्यावं. जायचं लय दिवस झाले. लय दिवस म्हणजे मी गोव्याला गेलो तर ना, आतापासून यायला कलरमध्ये गाडी भरवली होती. होळी खेळली होती ना, तर होळीचा कलर नाही, गाडीवर कलर होता. हा, गाडीचा कलर होता. तर ते पेट्रोल टाकी आहे का टाकी, तर टाकीचं जे झाकर आहे ना, त्याचा खाली कलर साचलेला आहे. तुम्ही कलर सुद्धा नव्हता काढला तुम्ही. एवढी काळजी यायला याच्या गाडीची. जेव्हा मी तिकडून गोव्याहून आलो तेव्हा ते मी साफ केला. युवरा तर सकाळी उठते तशीच गाडी घेऊन जाते, कपडा सुद्धा मारत नाही साधा गाडीवर. आता लय दिवसानंतर ती गाडी आज मला धुवायची. आज मला सुट्टी आहे. आता टाईम व्हायला आहे 7 वाजल्या, तर गाडी धुवून घेतो. हे मग आपलं पाणी तापायला. मम्मीची आंघोळ झाली लगेच पाणी, गाडी अगोदर धुवून घेतो. पाणी तापले लगेच आंघोळ करून घेतो. शेवटपर्यंत बघत राहा मंडळी ब्लॉग. लय दिवसानंतर आपण सगळे ब्लॉग सुरू केलेला आहे. सकाळचं रुटीन दाखवायला किती दिवसानंतर. चला मंडळी बघत राहा. चालू आहे आता इकडे डाळीची तयारी. ते काय मिरच्या, कोथिंबीर. इश्काची रीत माझी, मोलाची प्रीत माझी तूच रे. या पा मंडळ कशी डाळ उकळायली आपली मस्त गद गद शिजली डाळ. आणि पोरं काय ठिकाणी नव्हते तिकडे गाडी आपली धुणं चालली होती ना. हा, गाडी धुवू लागलं त्याच्यामुळं काय तुम्हाला फोडणी नाही दाखवली. काही नाही, आपल्या लसूण, हिरव्या मिरच्या आणि पायी टाकायची. आता आपल्याला कोथमीर कुठं चाललंय पा. आता मी नेमकीच गाडी धुतली जाऊन बसला आमचा त्या गाडीवर. मंडळी आज मला आणि भाऊला, आम्हा दोघी बापा लागला गावाला जायचंय. तिकडं साळेगावाला आमच्या पाहुण्याकडं. तर बोलवले मला भाऊला, तुम्ही या म्हणून. बोलवलंय तर मी काय जाणार नाही. मला कॉलेज मंडळी आता पाहुण्यानं आपल्याला मोठ्या पाण्यात सांगितलं पाहुणे सांगायचं काम असतंय. मग काय, आणि पाहुणे काय लांबचे नाही मंडळी, ते आपले जवळचे पाहुणे. जवळ खरं आहे तुमचं. बहीण लागतो. अरे मग दूध घरात चहा ठेवली त्यांच्यासाठी, पप्पासाठी ठेवली. बघा चहा पप्पा तिकडून उठून आलेत. चहा ठेवली. आता आहे का साखर डब्बा? माझा साखर डब्बा रे. मंडळी आता कशी मस्त उकळायली आपली चहा.
माझी चाले भारी बनते बरं का मंडळी. या तुम्ही नक्की चहा प्यायला कधी आले ना आपल्या घरी, नक्की तुम्हाला चहा करून पाजू आपण. या नक्की मंडळी. हा या बा मस्त चहा उकळली, जरशी का चहा आठवलेली पप्पासाठी. आणि तिकडे सिक्युरिटी काका आहेत त्यासाठी. बस मंडळी झाला अर्थ मम्मीचा स्वयंपाक झाला. मग स्वयंपाक लागते व्हायलाच मला. मम्मीचा स्वयंपाक झाला आहे. मम्मी बसली जेवायला. इकडे माझी गाडी पण मी मस्त पागायची चकचक धुवून काढली, चमकायली माझी गाडी. आणि मी पण आंघोळ केली आणि मी पण मस्त चमकू राहिलोय. उन्हात चमकायलंय मस्त. यो पा आमचा घरातला कधी पाऊस आता जंगलात राहतोय कधी पण. कशी बनली माझा? चांगली बनली. चला जायचंय का आम्हाला, खावा मला घासकोट का नाही खावा. 8:30 वाजलेत. मला पण भूक लागली. 8:30 वाजलेत. जेवायचंय. भूक लागली यार. इकडे आण ना मग फोन. घरात चालतं का? घरात चल ना. ऊन पण किती आलंय अप्पा. दिसतंय का मंडळी? ऊन आलंय. चल घे पाहता घेतो ते सगळा पसारा आपण घरामध्ये. मग घरात गेलो आम्ही करतो जेवण. चला मंडळी या तुम्ही पण जेवायला.